विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या आजच्याच तासाला आपण सकाळचा आज 2 तास असतात आपले आणि सकाळच्या तासाला आपण तिसरं प्रकरण शिकवायला सुरुवात केली होती, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि इंग्रज व मराठी यांच्यामध्ये युद्ध झाले, या 2 मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला होता. आजच्या तासाला आपल्या त्या प्रकरणामधला जो तिसरा मुद्दा आहे, तैनाती फौजेचे काय काय परिणाम झाले, तैनाती फौज कशी आली, ह्या तैनाती फौजेचा अभ्यास आपल्याला आता या पाठामध्ये आपण करूया. आता बघा, 1798ला 1798 यामध्ये त्या ठिकाणचा लॉर्ड वेल्सली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि सर्व भारतावर इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं धोरण होतं. तो गव्हर्नर म्हणून भारतात आलेला होता आणि त्याचा एकच उद्देश होता की सर्व भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं. त्यासाठी त्याने मग अनेक भारतीय सत्ताधीशांचे तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये जे करार केले त्या कराराने काय ठरलं गेलं, भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मंत्रीचं आश्वासन देण्यात आलं. ज्या ज्या ठिकाणी भारताच्या सत्ता होत्या या ठिकाणी या भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मंत्रीचं आश्वासन देण्यात आलं, म्हणजे इंग्रजांचं जे लष्कर आहे हे लष्कर तुम्हाला मदत करत, अशा पद्धतीचं आश्वासन दिलं गेलं. मात्र हे आश्वासन देत असताना त्यासाठी काही अटी घातल्या गेल्या. त्या अटीमध्ये बघा, भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावं. पहिली अट अशी आहे, ज्या अटी घातल्या गेल्या, इंग्रज गव्हर्नरना लष्करी मंत्रीचं आश्वासन द्यायचं ठरवलं होतं, त्यासाठी त्या ज्या काय अटी घातल्या त्या अटीमध्ये पहिली अट अशी होती की भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचं लष्कर ठेवावे. बघा, भारतीय राज्यकर्ते आहेत, त्यांचं राज्य चालवायचं आहे, परंतु त्यांचं राज्य चालवत असताना इंग्रजांचं लष्कर ठेवलं पाहिजे, पहिली आहे. त्यानंतर त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा लागेल. बघा, आता इंग्रजांचं लष्कर ठेवायचं म्हणल्यानंतर त्या लष्कराच्या मोबदल्यामध्ये त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा जो प्रदेश आहे, काय प्रदेश, तो कंपनीला तुम्ही तोडून द्यायचं, ही दुसरी अट होती. तिसरी अट अशी होती की त्यांनी इतर सत्ताधीशाशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. आता इतर सत्ताधीशाशी काय त्यांना करार करायचे, काय संबंध ठेवायचे, तर ते तुम्ही डायरेक्ट न ठेवता आमच्या मतीनं म्हणजे इंग्रजांच्या मतीनं ठेवायचं, अशी ही तिसरी अट घालण्यात आली. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ठेवावा. चौथी अट अशी आहे की आपल्या दरबार जो आहे त्या दरबारी इंग्रजांचाच प्रमुख असावा. रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी, प्रमुख हा इंग्रजांचाच असावा. अशा त्या अटी होत्या आणि भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपलं स्वातंत्र्य गमावलं आणि इंग्रजांचं लष्कर ठेवलं. परंतु इंग्रजांनी ज्या काही अटी घातल्या होत्या, 3-4 अटी होत्या. राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचं लष्कर ठेवायचं, त्याच्या खर्चासाठी त्याचा खर्च द्यायचा आणि किंवा काही प्रदेश कंपनीला द्यायचा, इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवायचे असेल तर इंग्रजांच्या मतीने ठेवायचे आणि दरबारीसुद्धा इंग्रजांचाच प्रमुख ठेवायचा. ह्या ज्या अटी होत्या त्या भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपलं जे स्वातंत्र्य आहे ते आपलं स्वातंत्र्य त्यांनी गमावलं. पुढे 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला आणि 1802 मध्ये जेव्हा हा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांची तैनाती फौजेचा जो करार केला होता, हा करारच आपल्याला वसईचा तह म्हणून, वसईचा तह, हा करार वसईचा तह म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झाला होता. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजेसाठी एक करार केला होता. किती साली? 1802 ला. आणि
त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं. हा वसईचा करार केला गेला, परंतु काही मराठा सरदारांना हे मान्य नव्हतं आणि त्यातून मग दुसरं मराठा इंग्रज युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्याचे हस्तक्षेप वाढू लागला आणि त्यामध्ये मात्र इंग्रजांचा विजय झाला आणि त्यामुळं मराठी राज्यामध्ये हस्तक्षेप इंग्रजांचा वाढू लागला आणि आता हा इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला तो असह्य झाला आणि असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारलं. दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांचा ज्यावेळेस विजय झाला त्यावेळेस त्याने मराठी राज्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली, वाढला त्यांचा आणि त्यावेळेस ह्या वेदना हे सर्व दुसऱ्या बाजीरावाला असह्य झालं आणि त्यानं इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारलं आणि या युद्धात त्यांचा पराभव झाला आणि 1818 त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची त्या ठिकाणी राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती आणि शिंदेच्या फौजीचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. बघा, दुसऱ्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला त्यावेळेस यांचा जो वर्चस्व आहे ते वर्चस्व मराठी हस्तक्षेप वाढायला लागला होता आणि त्यामुळं दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध पुन्हा तिसरं युद्ध पुकारलं आणि तिसऱ्या युद्धातसुद्धा त्याचा पराभव झाला आणि त्यावेळेस मराठ्याने या ठिकाणी शरणागती पत्करली आणि दरम्यानच त्या ठिकाणी मुघलांची राजधानी असणारे दिल्ली हे त्या काळामध्ये प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होतं आणि मग शिंदेच्या फौजीचा पराभव करून या इंग्रज अधिकारी जनरल लेक यानं मुघल बादशाला ताब्यात घेऊन अख्खा पूर्णपणे हिंदुस्थान या ठिकाणी जिंकला होता. म्हणजे अशा पद्धतीने इंग्रजांचं वर्चस्व भारताचं वाढलेलं होतं. राहिलेला भाग पुढच्या तासात. धन्यवाद.